महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे। कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत। आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्या निमित्ताने लाभ देत आहोत। आणि बरेच प्रसार माध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल। मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो। महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते। इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 1.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे। याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नुकताच जो व्हिडिओ आपण पाहिला ज्यामध्ये आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत की इतक्या महिला अपात्र झाल्या आहेत, इतक्या महिलांची स्क्रुटिनी झाली आहेत, आज 25 लाख झाले आहेत, उद्या 50 लाख झाले आहेत, पण या गोष्टींवर कोणताही विश्वास ठेवायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण मुख्य प्रश्न इथं आहे की जे जूनमध्ये महिला, जे पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पैसे मिळाले नाहीत, तर त्यांच्या बाबतीत तुम्ही काय इथे स्टँड घेणार आहे किंवा त्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार आहे? कारण बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्ही पात्र आहेत, जे आम्ही श्रीमंत नाही किंवा आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आम्हाला खरंच गरज आहे, त्यांच्यापर्यंत हे पैसे कधी मिळणार आहे? तर नक्कीच सरकारने याबाबत काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे आहे। स्क्रुटिनी करा, पण जे अपात्र असतील, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांचे वय 21 ते 65 वर्षामध्ये बसत नसेल, अशा महिलांना तुम्ही नक्कीच अपात्र करा। पण ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, जे गोरगरीब आहेत किंवा ज्या महिला घरकाम करतात, त्या अशा महिलांचे तुम्ही स्क्रुटिनी करू नका। तुम्ही त्यांना पैसे द्या व जुलै महिन्याचे पैसे सुद्धा द्या, कारण जून महिन्याचे बऱ्याच महिला आहेत की ज्यांच्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत। तर एकत्रितपणे 3,000 रुपये मिळाले तर खरंच खूप आनंदाची गोष्ट होणार आहे। शासनाकडे नक्कीच विनंती आहे, महत्त्वपूर्ण माहिती आहे, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, बहिणींनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून शासनापर्यंत ही माहिती पोहोचायला पाहिजे व आपल्या विनंतीला इथे नक्कीच इथे काहीतरी सोल्युशन मिळायला पाहिजे आहे। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।